काय मग F&O ट्रेडिंग करताय? काय जमतंय का अशा मार्केटमध्ये काम करायला? लास्टचे 10 ते 15 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर मार्केटमध्ये काही दिवशी आपल्याला मोमेंटम बघायला मिळाला, परंतु ओव्हरऑल जर मार्केट बघितलं, जास्तीचे दिवस जर बघितले तर मार्केटमध्ये निराशा हाताला लागलेली आहे. जेव्हापासनं CS कन्सेप्ट लागू झाली आहे तेव्हापासनं मार्केटमध्ये दुष्काळ पडलेला आहे, ट्रेडर लोकांचा पण आणि मोमेंटमचा पण. कारण की वॉल्यूम देखील तितकाच कमी झालेला दिसतोय. त्याच्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन असाल, तुम्ही मार्केटमध्ये जुने असाल, तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठे खेळाडू असाल, परंतु आत्ताच्या घडीला जर बघाल तर मार्केटमध्ये काम करणं म्हणजे एक सर्कस झालेली आहे. आणि ह्याच्यातनं मार्ग कसा काढायला पाहिजे, याच्यामधनं आपण व्यवस्थित पद्धतीने काम कसं करू शकतो, हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे सुट्टीमध्ये फिरा, पावसाचे दिवस चालू आहेत, फिरा, एन्जॉय करा. परंतु त्याचबरोबर मार्केटचा अभ्यास करायला विसरायचं नाही आहे. कारण की आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, मार्केटचं नॉलेज, मार्केटचं एज्युकेशन, रूल्स आणि सिस्टमॅटिक पद्धतीने काम करणे. आणि ह्याच जर गोष्टी आपल्याला जमत नसेल ना, तर मार्केटला रामराम ठोकून दुसरं काहीतरी बघणे. ओके. आता आज जर बघितलं तर आज शुक्रवार होता, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन होता. आणि काल जर बघितलं तर काल पण मार्केट काहीचं गॅप अप ओपन होऊन कन्सोलिडेशनमध्ये होतं. आज बघितलं तर आज पण मार्केटची 30 म्हणजे मार्केटमध्ये मोमेंटमचा दुष्काळ पडलेला आहेतच आहे. परंतु त्याचबरोबर मार्केटमध्ये अशा काही घडामोडी घडतात आहे ना, त्याच्यामुळे मार्केट प्रिडिक्ट करणं, मार्केट ट्रॅक करणं, मार्केटमध्ये काम करणं हे खूप 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 अवघड झालेलं आहे. ओके. सो सोमवारच्या दिवसासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय लेवल बनतात ते, तसेच संपूर्ण दिवसभराची मार्केटची दिशा काय राहू शकते. आणि एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग झालेली आहे, ती देखील आपल्याला बघायची. ती इंटरेस्टिंग गोष्ट मिस करू नका, कारण की त्यातनं आपल्याला बघायला मिळू शकते की मोमेंटम कुठे येऊ शकतो. ओके. त्यामुळे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बॅक टेस्टिंग करत जावा. म्हणजे संपूर्ण आठवड्याभर आपण काय काम केलंय, कशा पद्धतीने काम केलंय, विनिंग रेशो काय होता, लुझिंग रेशो काय आहे, हे सगळं ॲनालिसिस आठवड्या टू आठवडा करत जावा. आणि पुढचा आठवडा तर मंथली एक्सपायरीचा आहे, त्याच्यामुळे पूर्ण महिन्याचा देखील तुमच्याकडे तुमचा डेटा पाहिजे. त्यासाठी तुम्ही जर्नल मेंटेन करू शकता. ओके. जर्नल मेंटेन नसन करतायत तर साधं वहीवरती लिहून ठेवा. म्हणजे आता दोन्हीचा अर्थ तोच आहे, परंतु काही काही खूप सिस्टमॅटिक पद्धतीने लिहितात. तुम्हाला तितकं सिस्टमॅटिक पद्धतीने येत नसेल तर मोबाईलमध्ये नोट करून ठेवत जावा. ओके. सो ते देखील गोष्टी करत जावा. आता येऊया चार्टवरती. इकडे जर बघितलं तर आपल्या समोर जो आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. मार्केटनी मोठा गॅप अप दाखवला, कन्सोलिडेशन केलं. आज मार्केट गॅप अप ओपन झालं होतं. ही पहिली कॅन्डल बघितल्याच क्षणी कळलं की मार्केटचं काहीसं तरी आज कन्सोलिडेशनचा प्लॅनिंग दिसतोय. कारण की इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये जेव्हा पण अशा कॅन्डल बनतात ना, मार्केट त्या दिवशी मोस्टली कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतं. आणि तसंच काहीशी आपल्याला मोमेंटम इकडे साईडवेज बघायला मिळाली. आता लेवल जर बघितलं तर डाऊन साईडचे लेवल तशाच आहेत, कारण की मार्केटने कुठलाही मोमेंटम दिला नाही. बुलिश साईडच्या थोड्याशा लेवल आपल्याला बघायला मिळतात, ते पण काही खूप जास्त चेंजेस नाही तिकडे. आताची क्लोजिंग जर बघितली तर रेजिस्टन्स लेवलवरती क्लोजिंग आहे. थोडीशी लेवलला आपण ॲडजस्टमेंट करतोय. ओके. लेवल थोडेसे ॲडजस्टमेंट केलेले आहेत. आणि इकडे जर बघितलं तर मार्केटनी या लेवलवरती स्विंग तयार केला होता, जो की इंट्राडेचा हाय होता. त्याच्यानंतर डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक स्विंग लो आहे, जो की इंट्राडेचा लो आहे.
आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते. ओके, आता 24,268 जो की स्विंग हाय आहे आणि डाऊन साईडला जर बघितलं 24,225 जो की मल्टिपल सपोर्ट आहे. या रेंजच्या जोपर्यंत बाहेर मार्केट निघत नाही ना तोपर्यंत मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही खूप कमी आहे. आणि इकडे आपल्याला काय बघायला मिळते, मार्केट कन्सोलिडेशनमध्ये आहे. तर त्याला कन्सोलिडेशनमध्ये जेवढा टाइम घालवते तेवढा टाइम घालू द्या. ओके, परंतु इकडे एक प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घ्या. इकडे एक प्राइस ॲक्शन बनते ट्रेंड लाईनची. दिसते का ट्रेंड लाईनची प्राइस ॲक्शन तुम्हाला? ओके, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये एक मोठा रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. मोठा रिव्हर्सल का बोलतोय, कारण की एक मोठा गॅप पण आहे. त्याच्यानंतर मार्केट खूप वेळा इकडे कन्सोलिडेशन पण केलेलं आहे. थोडासा चार्ट वरती घेऊ म्हणजे तुम्हाला गोष्टी समजून येतील व्यवस्थित. ओके, ही जी आहे ट्रेंड लाईन, तर इकडनं हे आपल्याला सपोर्ट बघायला मिळतात आहे. आणि ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल ना तर मग मार्केटचा जो ट्रेंड आहे जो की एका दिवसासाठी स्ट्रॉंग बुलिश झाला होता, तो ट्रेंड काहीसा फिरून परत आपल्याला निगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनू शकतात, ते त्याच्या लेवल बनतात इकडे या सपोर्टवरती. राऊंड लेवल 24,200, सेकंड राऊंड लेवल म्हणायचे सेकंड लेवल 24,165, थर्ड लेवल 24,139 आणि फोर्थ लेवल 24,100. या काय लेवल बघायला मिळतात. आता इकडनं जर बघितलं तर ज्यावेळेस इकडनं मोमेंटम आला होता, ह्या मोमेंटमचा स्पीड बघा. काय वाटतं तुम्हाला इकडे बघताना? या मोमेंटमचा स्पीड हा फास्ट होता, ट्रॅव्हलिंग हे फास्ट होतं आणि त्याच लेवलच्या आसपास कुठेतरी आपल्याला निफ्टी आता कन्सोलिडेशन करताना दिसत आहे. मग या लेवलवरती मार्केटने एकदा मोमेंटम अशा पद्धतीने रिजेक्शन खाली फास्ट दिला होता, तर इकडे हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट जर 24,225ची जर लेवल ब्रेक करेल तर मग इकडनं ब्रेक जर केली तर मग इकडनं एक स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की काहीसा फास्ट, कारण की इकडे कुठलाही मोठा सपोर्ट बघायला मिळत नाही, जो की फास्ट आणि त्याच्यामध्ये मोमेंटम हा धपकन पडताना मार्केट दिसू शकतं. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते आता याच्यात जर तुम्ही रिस्क टू रिवॉर्डचा विचार केला किंवा जे आता आपण स्टार्टिंगला बोललो की पूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, जर 24,225 24,200 ह्या ज्या काही सपोर्ट लेवल आहेत ना, या जर सपोर्ट लेवल 24,220 24,225 24,200 नाही 24,220 24,225 24,220 हा जो सपोर्ट आहे, हा जर सपोर्ट ब्रेक केला ना तर हाय पॉसिबिलिटी आहे की संपूर्ण दिवसाचा जो ट्रेंड आहे ना तो मार्केटमध्ये काहीसा आपल्याला बेरिज बघायला मिळू शकतो. मग त्याच्यासाठी आपण या लेवल बघितलेलाच आहे. ओके, आणि बुलिश साईडचा जर विचार कराल तर बुलिश साईडला खूप चांगली अशी प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही. म्हणजे जर लेवल जर बुलिश साईडला ब्रेक होत असेल ना तर ती बळच ओढून तोडून नेल्यासारखी आहे. म्हणजे मार्केटला बळच खेचून वरती नेण्याचा प्रयत्न केला जातोय असं आपल्याला दिसू शकतं. मग आता तुम्हाला इकडे एक प्रश्न पडला असेल की सर तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मार्केटमध्ये एक चांगला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हो, तशा पद्धतीने बुलिश मोमेंटम दाखवला, मार्केटने गॅप अप केलं. परंतु या 2 दिवसाची प्राइस ॲक्शनचं काय आहे? या 2 दिवसाच्या प्राइस ॲक्शनमध्ये मार्केटला कुठेही चांगल्या पद्धतीची स्ट्रेंथ बघायला मिळत नाही, जिकडनं मार्केट वरच्या दिशेला थोडंसं व्यवस्थित पद्धतीने ट्रॅव्हल करू शकतो. तर तसंही प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये बघायला मिळत नाही. आता ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजते, ज्याला व्यवस्थित सेटअप समजतं ते त्याला ही गोष्ट ॲनालिसिसमध्ये आपण जे सांगतो ती थोडी व्यवस्थित समजली असेल. परंतु तुमच्याकडे जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल, सेटअपचं नॉलेज नसेल तर तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ समजायला देखील थोडासा वेळ लागू शकतो, थोडासा कठीण जाऊ शकतो आणि ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, थोडंसं बोरिंग देखील वाटू शकतं. त्यामुळे आवर्जून मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा आणि खूप सुंदर डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शनच्या कन्सेप्ट, सेटअपच्या कन्सेप्ट, ओके, डिमांड सप्लाय झोनच्या कन्सेप्ट, सपोर्ट रेजिस्टन्सच्या कन्सेप्ट आणि त्याचबरोबर मार्केट अप ट्रेंडमध्ये जाताना काय प्राइस ॲक्शन बनवतं, डाऊन ट्रेंडमध्ये जाताना काय प्राइस ॲक्शन बनवतं, कोणकोणत्या कन्सेप्ट आपल्याला प्राइस ॲक्शनच्या समजून घेणं गरजेचं आहे.
ह्या प्रायजेक्शनचा कन्सेप्ट संपूर्ण आपल्या प्रायजेक्शन आणि सेट ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. आणि फक्त प्रायजेक्शनच नाही, तर त्याच्यासोबत लागणारी मॅनेजमेंटच्या गोष्टी, तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, रिस्की मार्केट आहे जिकडनं मार्केटमध्ये कन्सोलिडेशन आहे, त्या कन्सोलिडेशन आणि रिस्की मार्केटमध्ये आपली पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे, त्याचबरोबर ट्रेड मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, ओके, रिस्क मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे, पोझिशन सायझिंगचा काय फॅक्टर असतो तो कसा समजून घेतला पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेजमेंटच्या मध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्रायजेक्शन, मॅनेजमेंट आणि त्या दोन्हींच्या नंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मार्केटची सायकोलॉजी, मार्केटचं नेचर. आणि या सगळ्या गोष्टी प्रायजेक्शन आणि सेट ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आवर्जून जॉईन करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आता काही लोक नवीन असतात, काही मित्र नवीन असतात, त्यांना डिस्क्रिप्शन पिन कमेंट समजत नाही. ओके, तर इकडे मी तुम्हाला दाखवतो. हा आपला चॅनल. कुठल्याही रिसेंट व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केलाल तर आपला व्हिडिओ असा ओपन होईल. त्याच्यामध्ये जर गेलात तर इकडे तुम्हाला मोरचं ऑप्शन बघायला मिळते. मोरवरती जर क्लिक केला तर इकडे तुम्हाला काय बघायला मिळते, प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आणि इकडे त्याची लिंक. आणि त्याच्याच खाली जर बघितलं तर टेलिग्रामची देखील लिंक आहे. ओके, मार्केटच्या अपडेटसाठी काही काही गोष्टी अपडेट इकडे टेलिग्रामवरती करत असतो, तो अपडेट पाहण्यासाठी आवर्जून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. आता प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची लिंक जर बघितलं तर इकडे आहे. या लिंकवरती जर तुम्ही क्लिक कराल तर अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे पेज ओपन होईल. या पेजमध्ये काय बघायला मिळते आपल्याला, इकडे जॉईनिंगसाठी इकडे आहे. इकडे जॉईनिंग केल्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या मेल आय डीवरती मेल येईल. ओके, जॉईनिंग मेल, तिकडनं तुम्ही जॉईन करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. प्रायजेक्शनचे व्हिडिओ किती आहेत, 19 व्हिडिओ आहेत. व्हॅलिडिटी काय आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. सिलेबस बघितलं तर सिलेबस अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. असं नाही की ही गोष्ट मध्ये घातली ती गोष्ट मध्ये घातली, नाही, प्रत्येक गोष्ट सिरियल वाईज तुम्हाला इकडे शिकवलेली आहे. ओके, म्हणजे ही प्रायजेक्शनच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इकडे खाली जर बघितलं तर हे सगळे सेटअप आहेत. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत, स्ट्राईक प्राईस सिलेक्शनच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर सायकोलॉजीच्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्यानंतर काही सेटअप आहेत जे की वारंवार आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं. ते इकडे ट्रेडर सायकोलॉजी म्हणून आहे, माइंडसेटच्या गोष्टी आहेत. ओके, परत संपूर्ण दिवसाचा ट्रेंड आयडेंटिफाय करताना कशा पद्धतीने प्रायजेक्शन बघायचे असते हे देखील इकडे समजून सांगितलेलं आहे. आणि जवळजवळ जर व्हिडिओ बघितलं तर 30, 35, 40, 45, 60 मिनिटाचे काही व्हिडिओ आहे. जशा पद्धतीने त्याची गरज आहे एक्सप्लेन करण्याची तशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट, कस्टमर सपोर्ट. कोर्स जॉईन करताना किंवा कुठलीही तुम्हाला अडचण आली कोर्स रिलेटेड किंवा प्रायजेक्शन रिलेटेड, तो कुठलाही क्वेश्चन असेल तर तुम्ही DM करू शकता. त्याच्यामध्ये टेलिग्रामची ID दिलेली आहे. ओके, बघा, मार्केटमध्ये जर काम करायचं असेल, मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही नॉलेज घेसाल, जितकं तुम्ही नॉलेज फाईन ट्यून करसाल, फाईन ट्यून म्हणजे जितकं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करसाल तितक्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मार्केट समजायला, मार्केट ओळखायला तुम्ही शिकशाल. परंतु जर मार्केटचं नॉलेज नसेल तर ही तुमची जी जर्नी आहे ना ती खूप शॉर्ट टर्म जर्नी आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण बघितली होती की ही प्रायजेक्शन, आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एक गोष्ट अशी घडली की ती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, ती म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स जर बघितलं तर 4% वाढलेला आहे. आणि इंडिया विक्स वाढलाय तर इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये आज थोडीशी टॉपपासून बघितलं तर काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळाला आहे. मार्केटने रिकव्हरी दाखवली नाही. मार्केट जर या लेवलच्या खाली येत असेल आणि इकडनं खाली जाताना जर इंडिया विक्स वाढताना दिसत असेल तर मग काहीसा मोमेंटम आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. आणि ज्या ज्या काही लेवल आपण बघतोय त्या लेवल मार्केटमध्ये सपोर्टच्या लेवल बघायला मिळू शकतात. ओके, तर व्यवस्थित पद्धतीने लेवल समजून घ्या. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर खूप हाय आहे. बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी पण तितकीच कमी आहे.
ओके. इकडे तर पहिली गोष्ट ही एक लेवल इकडे बनवून बसली 24,280च्या आसपास. त्याच्यानंतर ही एक लेवल बनवून बसली आणि मार्केट 2 दिवस रेंगाळते. मार्केटमध्ये जर चॅनल बघितलं तर हा चॅनल ब्रेकडाऊन केल्यानंतर मोठा मोमेंटम काहीसा निगेटिव्ह साईडला येताना दिसतो. बुलिश साईडला उगत जायचं आहे म्हणून मार्केट नाटक करत करत जाईल. ओके. 24,300, 24,320, 24,346 या काही बुलिश साईडच्या लेवल आहेत. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग ओपनिंगमध्येच काहीचं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप अप नंतर काही फ्रेश मोठा बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके. त्यामुळे गॅप अप ओपन होत असेल तर मग काहीशी प्राइस ॲक्शन निगेटिव्ह बघून इकडे आपल्याला मार्केट काहीसं डाऊन साईडला येताना दिसू शकतं, गॅप फिलिंग करताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर इकडे एक सपोर्ट आहे, या लेवलचे सपोर्ट आहे, हे लेवलचे. म्हणजे ओव्हरऑल जर गॅप डाऊन ओपन होत असेल 24,200, 24,200, 24,190, 24,210 याच्या लेवल आहेत ना, या लेवलवरनं थोडंसं मार्केट बाउन्स करताना दिसू शकतं स्टार्टिंगला. म्हणजे ओपनिंगमध्ये जर गॅप डाऊन पण होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसं बाउन्स करताना दिसू शकतं. त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन काय बनते ते बघणं गरजेचं आहे. बाउन्स करून जर प्राइस ॲक्शन निगेटिव्ह बनली खालच्या साईडची तर मग ट्रेंड आहे तो काहीसा निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. तर या काही निफ्टीच्या लेवल्स आहेत. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जाऊया बँक निफ्टीकडे. हा पूर्ण चार्ट आहे आजच्या दिवसाचा. काय काम करायचं याच्यामध्ये सांगा. कितीही एक्सपिरियन्स असला, कितीही नॉलेज असलं, कितीही काही असलं तर अशा मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो याचं उत्तर आता हे CS वालेच देऊ शकतो ते. ओके. कारण की संपूर्ण मार्केटचं जर बघितलं ना तर बँड वाजून ठेवलाय. ओके. तर लेवल बघूया. लेवल थोड्याशा इकडे ॲडजस्टमेंट करूया. ही जी वरची लेवल आहे ती आपण डबल टॉपच्या आसपास म्हणजे या रेजिस्टन्स लेवलवरती ही लेवल रिमूव्ह करूया. ओके. एक तासा टाइम फ्रेमवरती बुलिश लेवल जर बघितलं तर काहीशी या लेवलच्या आसपास आहे. कन्सोलिडेशन हा थोडासा न्यूट्रल आहे. ज्याची ओपनिंग होती ती पण न्यूट्रल होती आणि बऱ्यापैकी क्लोजिंग आहे ते हायर लेवलला दिलेले आहे. बुलिश साईड जर लेवल ब्रेक होत असेल तर 57,888, 57,973 आणि 58,000ची राऊंड लेवल या काही लेवल आपल्या बुलिश साईडला बघायला मिळतं. ते डाऊन साईडला एक सपोर्ट, 2 सपोर्ट, 3 सपोर्ट, 4 सपोर्ट आहे. क्लोजिंगवरच्या लेवलला आहे. खाली येऊन एक टप्पा खाल्ला छोटा, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग 57,530 फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट 57,400, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट 57,270 या काही लेवल डाऊन साईडला म्हणजे सपोर्टच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते नो ट्रेडिंग झोन बघितलं तर 57,773, 57,624 नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. निफ्टीमध्ये नो ट्रेडिंग झोन सांगायचं विसरलेलं आहे, तिकडे आपण मार्क केलेलं आहे नो ट्रेडिंग झोनची रेंज, तर ती तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके. तर ही काही रेंज आपल्याला बघायला मिळते. गॅप अप ओपन होत असेल तर फ्रेश प्राइस ॲक्शन काय होती हे पाहणं गरजेचं आहे. 9:15च्या नंतर मार्केट गॅप अप ओपन होत आहे तर लगेच 2 दिवस पेशन्स ठेवले नाही. म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आहे, आता काही करून सोमवारी मार्केट ओपन झालं की लगेच आपल्याला उडी मारायचं आहे. ही काही लोकांची जी पद्धत असते ना ती खूप चुकीची आहे. जोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सेटअप बघायला मिळत नाही, व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही, ओके, तुमचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स मार्केट जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काम करणं हे खूप रिस्की असतं. आणि सेटअप जोपर्यंत नाही तोपर्यंत काम नाही. हा जर तुमच्याकडे रूल असेल तुमचे ॲटोमॅटिकली जे चुकीचे डिसिजन आहेत ना ते थोडे कमी होणार आहेत. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर छोटा मोठा गॅप डाऊन झाला तर थोडा कन्सोलिडेशनमध्ये आहे, परंतु बऱ्यापैकी या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा पुलबॅक बघायला मिळू शकतो. बिकॉज या लेवलवरून सपोर्ट घेतला होता आणि तिकडनं मार्केटने बुलिश मुवमेंटम दाखवली होती. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्सनी जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये या पद्धतीची एक ट्रेंड लाईन आहे आणि काहीसा चॅनल देखील आपल्याला बघायला मिळते.
आता ज्याला व्यवस्थित प्रायझॅक्शन समजते त्याला इकडे बघायला काय मिळते, या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे आजचा इंट्राडे लो. खाली जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे. आणखी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर या लेवलच्या आसपास काहीसा सपोर्ट बघायला मिळतो. तर या काही सपोर्टच्या लेवल आहेत. एक मिनिट, हे जी प्रायझॅक्शन बनली ना, हे 2 दिवसाचं जर कॉम्बिनेशन बघितलं आपण प्रायझॅक्शनचं, तर हे प्रायझॅक्शन आपल्याला काहीशी निगेटिव्ह बघायला मिळते, परंतु त्याच्यासाठी सपोर्ट ब्रेक होणं गरजेचं आहे. नो ट्रेडिंग झोनचा 77,450च्या आसपास सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,600 वरती आहे. डाऊन साईडची लेवल थोडीशी सुटसुटीत आहे, परंतु बुलिश साईडला जर बघितलं इकडे पण रेजिस्टन्स आहे, इकडे पण रेजिस्टन्स आहे, म्हणजे बुलिश साईडच्या लेवलमध्ये खिचडी बघायला मिळते. त्यामुळे बुलिश साईडला जर मार्केट ब्रेक होत असताना तिकडे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित काळजीपूर्वक पाहणे गरजेचं आहे. परंतु जर डाऊन साईडला लेवल ब्रेक होत असेल तर काय रिस्क मॅनेजमेंट पाहिजे नाही का, पोझिशन सायझिंग पाहिजे नाही का, पाहिजे असते. परंतु जो मोमेंटम मोठ्या येण्याची पॉसिबिलिटी आहे ना, ती या टेक्निकल ॲनालिसिसवरनं, प्रायझॅक्शनवरनं कुठे बघायला मिळते, थोडीशी निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. मग काय लेवल त्याच्यात बनतं ते 77,330 या लेवलवरती एक छोटा सपोर्ट बघायला मिळतो. सेकंड लेवल जर बघितलं तर 77,200ची आहे. त्याच्यानंतर आणखी एक लेवल जर आपल्या इकडे बघायची तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे, जो की राऊंड लेवल पण आहे 77,100. या काहीसा निगेटिव्ह साईडच्या लेवल बघायला मिळतात. ते बुलिश साईडला सांगितल्याप्रमाणे आत्ताच आपण बघितलं की बाबा आला तरी बळत चालल्यासारखं, म्हणजे एक असतो की इंटरेस्टिंग असतो, एक असतो की खरोखर त्याला बाबा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे धावण्यामध्ये, इकडे अशा पद्धतीचं पळतं दिसून. मग काय आहे ते 77,700. सेकंड जर बघितलं तर 77,800 आणि थर्ड जर बघितलं 77,890 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, नोटेड इन झोन 77,600, 77,452. कन्सोलेशन दिसतं इकडे, कन्सोलेशन होते तोपर्यंत होऊ द्या, तोपर्यंत बाहेर निघत नाही नोटेड इन झोनच्या. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. आजचा व्हिडिओ थोडासा थंड वाटला असेल, थोडीशी एनर्जी लो वाटली असेल, तब्येत थोडी ठीक नाही आहे, परंतु सुरुवातीला सांगितलं नाही कारण की निगेटिव्ह नको माइंडमध्ये तुमच्या यायला. ओके, परंतु जर आत्ता या कंडिशनला मार्केट जर बघाल तर मार्केटमध्ये खूप मोठे मोमेंटम किंवा मार्केटमध्ये काहीसा असं सुटसुटीत चार्ट बघायला मिळत नाही. व्हॉल्यूम पण मार्केटचं कमी झालं आहे आणि त्यासोबत मार्केटही काही रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने देत नाही. आता तुम्ही जर चांगले स्किलफुल मार्केटचं नॉलेज ठेवलं असेल तर तुम्हाला यातनं छोटे मोठे मोमेंटम काहीशे आहेत ते बघता येत असतील. परंतु तुम्ही जर एकदमच नवीन असाल किंवा कितीही जुने असलं परंतु नॉलेजच नसेल तर मग हे मार्केट तुमच्यासाठी काहीसं वेगळं दिसू शकतं. अभ्यास करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.